Hello. Okay. Hello, this is the Maya Artifact episode number 2055 2055. आजची तारीख आहे 8 ऑक्टोबर 2020. वाजले आता रात्रीचे 9:30. ओके लिसन, काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण आपला प्लॅन बद्दल विचार केला होता ॲज अ मेक अ ट्रॅव्हल व्हिडिओ आणि याच्याबद्दल आपण काही डिटेलमध्ये डिस्क्रिप्शन काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये काफी क्लिअरली सांगण्यात आलं. ओके, सो जेव्हापासून मी याच्याबद्दल विचार करून राहिलो आहे, आय जस्ट कंटिन्युअली थिंकिंग अबाउट इट. ओके, आणि सो मच थॉट्स अबाउट इट, आणि खूप सारी गोष्टी येऊन राहिल्या. इज लाईक मी स्टार्टिंगपासून ॲज अ फिल्म मेकर बनूशा वाटत होतं बट आपण हे काय विचार करताय, आपण एक ट्रॅव्हल व्हिडिओ बनवताय, तर आपल्याला एक ट्रॅव्हलर बनायचं आहे की फिल्म मेकर बनायचं आहे? विच वन यू डिसाइड? आय एम टेलिंग यू, येस, देयर इज अ टू थिंग्स. ट्रॅव्हल व्हिडिओ बनवणं म्हणजे एक प्रकारे फिल्म मेकिंगच आहे. या व्हिडिओमध्ये मी स्वतः फिल्म शूट करणार, एडिट करणार, ऑल दिस थिंग्स. येस, एक्झॅक्टली तर नाही आहे, बट काइंड ऑफ रिलेटेड टू इच अदर. सो इट इज दॅट थिंग की आपण या गोष्टीमध्ये झालं पाहिजे. आणि कसं आहे की फॉर अवर कम्फर्ट, म्हणजे स्वतःच्या कम्फर्टसाठी पण आपल्याला या साऱ्या गोष्टी करायला पाहिजे. बट 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 आपल्याला वाटते हे पण एवढं इझी नाही आहे. इट इज नॉट. येस, कारण या गोष्टीसाठी आपल्यापाशी प्लॅन पूर्ण तयार आहे, सगळं काही तयार आहे, बट आपल्यापाशी टीम नाही आहे आणि पैसा नाही आहे. ओके, आणि विदाउट दोज थिंग आपण काहीच करू शकत नाही. मॅक्स टू मॅक्स आपण व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो वगैरे वगैरे, बट त्याची इंटेन्सिटी बहुत स्लो राहीन, बहुत कमी राहीन. इट वॉज टू मच. तर या गोष्टीसाठी आपल्याला पैशाची गरज आहे आणि एका टीमची गरज आहे. ओके, पैसा काल सांगितला गेला होता. येस, ॲटलिस्ट समजा जर आपल्यापाशी कार असेल तर वॉज लाईक 40 lakhs, कार नसेल तर 70 lakh. ओके, म्हणजे 30 लाखाची तर शायद आपल्याला गाडीच होईल, 20 लाखाची, म्हणजे लाईक 60 लाखाची वगैरे असं म्हणू शकतो, बट काइंड ऑफ 70 lakhs. समजा जर आपल्यापाशी गाडी नसेल तर, आणि समजा आपल्यापाशी गाडी आहे तर ऑलमोस्ट करीब 40 lakhs. ओके, आणि 40 lakhs, येस, हे झाली इनिशियल अमाऊंट. येस, आणि त्याच्यानंतर पर मंथ ऑलमोस्ट करीब 3 लाख रुपये लागेल पर मंथ, म्हणजे पेमेंट पण द्यायचे आहे, सो मच थिंग्स. येस, जोपर्यंत व्हिडिओचे मॉनिटायझेशन होत नाही, ऑब्व्हियसली समजा जर आपण अशा प्रकारचे व्हिडिओ समजा जर बनवून राहिलो आहे, ऑब्व्हियसली मला फुल कॉन्फिडन्स आहे की डेफिनेटली याचं मॉनिटायझेशन होईल आणि खूप सारा पैसा पण भेटेल. बट या गोष्टीसाठी ॲटलिस्ट तरी 3 ते 6 महिने किंवा 8 महिने लागू शकते. तर टिल देन तोपर्यंत आपल्या प्रोड्युसरनी तोपर्यंत आपल्याला सस्टेन करायला पाहिजे. येस, त्याच्यानंतर आपण तो काही पैसा भेटेल, तो काही एकदम त्वरित म्हणजे खूप जास्त अमाऊंटमध्ये नाही भेटेल, कमी प्रमाणात भेटेल, म्हणजे जस्ट लाईक 3 लाख, 2 लाख, 5 लाख वगैरे या हिशोबाने. मग हळूहळू त्याची इंटेन्सिटी वाढेल आणि मग 10 लाख ते 15 लाखापर्यंत जाईल. येस, बट या गोष्टीसाठी आपल्याला खूप सारे एफर्ट देणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, मी कालपासून याच्याबद्दल खूप विचार करून राहिलाय. कालपासून नाही, आय वॉज लाईक थिंकिंग फ्रॉम द लास्ट 15 days, आणि त्याच्याबद्दल आय वॉज थिंकिंग सो मच. सो मला असं वाटते की आपण या गोष्टीवर आपण थोडं जास्त फोकस राहायला पाहिजे. ओके, बट कसं आहे की नुसता विचार करून चालत नाही, तर याच्यावर ऍक्शन पण घेणं इम्पॉर्टंट आहे. तर यू नीड टू फाइंड द प्रोड्युसर जे या गोष्टीसाठी सिरियस आहे आणि त्यांना त्यांच्यापाशी पैसा आहे आणि त्यांना असं वाटते की या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट केलं तर इट विल बी बेटर. तर असा प्रोड्युसर फाइंड आउट करणं पण एक खूप कठीण गोष्ट आहे आणि त्याला त्याच्यासमोर पण या सर्व गोष्टी मांडणं पण थोडेसे कठीण आहे. ओके, बट कठीण म्हणजे ते थोडंसं कठीण आहे, बट इम्पॉसिबल नाही. ऑब्व्हियसली समजा जर आपण ट्राय केला आणि खूप साऱ्या गोष्टी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर इट विल बी डेफिनेटली डू दॅट. ओके, गेले लास्ट 6 months, 6 महिन्यापासून मी, म्हणजे 6 महिन्यापासून नाही, लास्ट 3 months पासून तर मी खूप सिरियस झालो आहे. ना पिक्चर पाहत आहे, ना काही. आय वॉज लाईक डुईंग कम्प्लिटली फोकस. म्हणजे जेव्हा पण मला, म्हणजे कसं माझा पूर्ण टाइम एडिट मध्ये जात आहे, पूर्ण टाइम म्हणजे फुल एफर्ट घेऊन राहिलाय, म्हणजे कोणता टाइम वेस्ट कुठेच नाही होऊन राहिलाय. ओके, तर या गोष्टीसाठी नाही का मी खूप जास्त मेहनत घेत आहे.
बट मला माझं जे प्रोडक्टिव्हिटी आहे ती थोडी कमी आहे. याच्यामागे 2 रिझन आहे. फर्स्ट ऑफ ऑल माझ्यापाशी जे सिस्टीम आहे ते सिस्टीम वॉज रिअली स्लो. म्हणजे i5 4 GB रॅम. ऑब्व्हियसली यामुळे माझी एडिटिंग खूप स्लो होत आहे वगैरे वगैरे. आणि श्रेयसच्या व्हिडिओसाठी यासाठी मला फ्रेम बाय फ्रेम काम करायचं आहे, तर ऑब्व्हियसली इट वॉज टेक टू मच टाइम. येस, बहुत टाइम लागला. आणि याच्यामध्ये माझी पण खूप वेळा गलती होती. मी पहिले अरेंज नाही केलं, त्याच्यानंतर मग मी डायरेक्ट भगभग भेटलो, करायला भेटलो. बट दिस इज द फर्स्ट टाइम. आता ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा होत आहेत. इट वॉज नॉट टू मच. आपल्याला खूप जास्त वगैरे सिरियस घ्यायची गरज नाही. इट वॉज हॅपन. सो ट्राय टू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. सो येस, सो मच टाइम कन्झ्युम ऑन दिस थिंग. येस, कारण 24 तारखेपासून 24 सप्टेंबरला याची शूट कम्प्लीट झाली होती. त्यानंतर आजची 16 ऑक्टोबर आहे. ओके, 16 नाही 8 ऑक्टोबर आहे. तर विचार कर, ऑलमोस्ट खूप सारा वेळ गेला आहे. आपण एवढा वेळ नाही लावू शकत आपण एका प्रोजेक्टला. बट ओके. आणि त्याच्यानंतर मग याचे पण काही व्हिडिओज आहे वन मॅनचे आणि त्याची सगाईचे वगैरे. या रिसेंटली मला असं फील होऊन राहिलंय की आय जस्ट बिईंग लाईक दॅट की मैं कुछ ऐसे म्हणजे एक प्रकारे म्हणजे वेडिंग व्हिडिओग्राफर किंवा फोटोग्राफर नाही का, त्याप्रमाणे. आणि मला माझ्या लाईफमध्ये हे गोष्ट कधी बनायचं नाहीये, बिलकुलच नाहीये. कारण जरी ते या रिलेटेड काम असते, बट लिटरली खरंच, कारण याच्यामध्ये काहीच क्रिएटिव्हिटी काहीच करता येत नाही. नथिंग एल्स, कुछ भी नाही. हाँ, जो मिल गया वो भगवान भरोसे मिल गया तो मिल गया. बट इट वॉज नॉट. दॅट इज नॉट माय मोजो. सो आय डोंट वॉन्ट डू धिस. येस. आणि मला जे काही काम करायचं आहे ते ॲज अ ट्रॅव्हल व्हिडिओ किंवा एक प्रकारे वॉटेवर. ओके. सो आजचा दिवस काय झाला, आज सकाळी उठल्यानंतर काम, नाश्ता केल्यानंतर मग मी बसलो. तर त्यानंतर मग मी श्रेयसच्या व्हिडिओचा ऑलमोस्ट करीब कम्प्लीट झाला आहे. येस, फक्त काही कॉट्स आहे आणि बी रोल आहे, त्याच्यामुळे थोडीशी जागा आहे. येस. आणि त्याच्यानंतर आफ्टर इफेक्ट्स म्हणजे डुडल्स. पहिले उद्या त्याला दाखवायचं आहे, उद्या भेटायचं आहे त्याला. तर उद्या दुपारी 12 वाजता त्यासोबत भेटून राहिलोय. ओके. आणि भेटल्यानंतर मग मी आज थोडंसं काही व्हिडिओ दाखवेल. त्याचे पण काही सजेशन ऐकावं लागेल. त्याचे काही सजेशन आहे, त्याला कशाप्रमाणे दाखवायचं आहे. ऑब्व्हियसली सो मच थिंग्स हॅपन्स, बट याच्यामध्ये पुन्हा टाइम जाईल. जर आपण पुन्हा काही एडिट करतो म्हणलं तर, बट वी हॅव टू डू दिस. येस. सो राईट नाव तर आता एवढंच आहे, फारसंच काय आहे नाही. So this is the my artifact episode number 2055. Right now we are at Vaidha, Maharashtra. Thank you.